आषाढी एकादशी निमित्त गोरक्षनाथ गडावर पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। अहिल्यानगर शहराजवळील मांजरसुंबा गावातील गोरक्षनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि नाथांच्या जयघोषांनी गोरक्षनाथ गड परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी मंदिरात आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली। भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी लांब रांग लावली होती। दर्शन सुलभ व्हावं यासाठी गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व संचालक तथा कर्मचारी, गावातील ग्रामस्थ व MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस चोख बंदोबस्त देत होते। या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली होती। यावेळी मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम साहेब, गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ कदम, ॲडव्होकेट मारुती कदम, माजी पोलीस कर्मचारी तुकाराम कदम, भाऊ कदम, विलास भुतकर, विक्रम कदम, विजय वाघमारे, महेश कदम। आज आषाढी एकादशी निमित्त चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट गोरक्षनाथ गड या ठिकाणी भाविकांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे। प्रथमतः देवस्थानच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अहमदनगर शहरापासून जवळ असलेले क्षेत्र श्री गोरक्षनाथ गड या ठिकाणी आषाढी एकादशीला परिसरातले नगर तालुका असेल, राऊरी तालुका असेल, जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते एक प्रतिपंढरी म्हणून या ठिकाणी गोरक्षनाथाच्या दर्शनाला या ठिकाणी येतात। देवस्थानच्या वतीने या ठिकाणी भाविकांना सुलभ अशी दर्शनबारीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी अन्नदानाचा अखंड असा कार्यक्रम चालू आहे। भाविकांबरोबरच या ठिकाणी देवस्थानने गोशाळा सुरू केलेली असून या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आणि भाविकांच्या सहकार्यातून गोशाळेचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू आहे। आज चैतन्य गोरक्षनाथ गडावरती आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे देवस्थान ट्रस्टतर्फे सहर्ष स्वागत। आताच आमचे सेक्रेटरी चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गोरक्षनाथ गडाच्या विकासासाठी सर्व आमची कमिटी या ठिकाणी कटिबद्ध आहे। ज्या ट्रस्टी आणि अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्वांच्या विचाराने गोरक्षनाथ गडावर येणाऱ्या हजारो भाविकांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांना सुविधा पुरवणं हे कार्य आम्ही पुढील काळामध्ये करणार आहोत। गोशाळेमध्ये सुद्धा ट्रस्टच्या वतीने आणि शासनाच्या वतीने गोशाळा ही मोठी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। त्या सर्वांच्या वतीने जो लोकवर्गणीतून हातभार लागतो या सर्वांच्या लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या शासनाच्या निधीतून होणाऱ्या कार्यामधून मंदिर परिसराचा हा जीर्णोद्धार, विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आमच्या पुढील काळामध्ये राहणार आहे। मी आमच्या सर्व ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।